नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या आठवड्याभराच्या बातम्या बघतोय आणि गेल्या वर्षभराच्या बातम्या बघतोय. प्रामुख्याने महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर ज्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत त्या बातम्या बघतोय. त्यातून एक शब्द हा इतका वारंवार येतोय की दिलासा म्हणजे काय हे शोधून काढायची वेळ माझ्यावर आली. आणि कोर्टात जाऊन माणसं दिलासा मागतात का असाही प्रश्न मला पडायला लागला. कारण निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत, सत्र न्यायालयापर्यंत कुठल्याही बातम्या येतात, त्याच्यात कोणाला ना कोणाला दिलासा मिळाला हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. किंवा दिलासा मिळतो किंवा दिलासा नाहीच अशा बातम्या असतात. कोर्टामध्ये माणसं न्याय मागायला जातात की दिलासा मागायला जातात हा मला प्रश्न पडतो. मित्रांनो, 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20-25 आमदार सुरतला गेले, पुढे गुवाहाटी वगैरे वगैरे. पण तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे साधारण मला वाटते 21-22 जून 2022 पासून जे कोर्टाचं प्रकरण चालू आहे त्याला 16 महिन्यानंतर देखील कुठल्याही निर्णयाप्रत काहीही आलेलं नाही. आणि प्रत्येक वेळेला जवळजवळ 2-3 डझन आत्तापर्यंत याचिका उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात, कुठे आणखी निवडणूक आयोगात गेलेले आहेत. पण प्रत्येक वेळेला कधीही कुठेही एक गोष्ट समोर येत नाही की उद्धव ठाकरे यांना न्याय मिळाला. एक गेल्या वर्षी बरोबर वर्षभरापूर्वी आपण म्हणू शकतो, कारण जेव्हा परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर असतो, त्या शिवाजी पार्कच्या मैदानासाठी सभेसाठी परवानगी मागणारा अर्ज एकनाथ शिंदे गटात गेलेले सेनाभवन परिसरातले आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज सगळ्यात आधी गेलेला होता. आणि नंतर उशिरा जागलेल्या उभाठा शिवसेनेकडून त्याच मैदानासाठी दसरा मेळाव्यासाठी मैदान पाहिजे म्हणून अर्ज करण्यात आला. आणि महापालिका त्यावर दीर्घकाळ निर्णय घेत नव्हती, कारण पालिकेने ज्याला द्यायचं त्याच्यात आधी जो आला असेल त्याला नकार कसा द्यायचा यामुळे पालिकेतले प्रशासक गडबडलेले होते. अखेरीस हे प्रकरण घेऊन उभाठा शिवसेना मुंबईच्या हायकोर्टात गेली होती. आणि हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर परंपरेनुसार ठीक आहे, ठाकरेंची शिवसेना म्हणून तो परंपरेने ठाकरे आणि शिवाजी पार्क हे जोडलेलं आहे म्हणून ते मैदान ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेला देण्यात आलं आणि त्यांना न्याय मिळाला. ही एक गोष्ट वगळली तर उद्धव ठाकरे किंवा त्यांची उभाठा सेना यांना कोर्टात जाऊन न्याय मिळाला असं काय कुठे दिसलं नाही. प्रत्येक ठिकाणी जात आहेत, पण बातमी काय येते? दिलासा. तुम्हाला आठवतं ते त्या 14-16 आमदारांचा विषय होता. आणि जेव्हा त्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी काही होत नाही म्हटल्यावर उद्धव ठाकरेंना इतका दिलासा मिळाला कोर्टाकडून की त्यांनी तडकाफडकी मला वाटतं 29 जूनला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकला. तो जो सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांनी घाईगर्दीने त्या आमदारांच्या अपात्रतेसाठी धरलेला हट्ट जो होता किंवा उपसभापतींच्या अधिकाराचा विषय होता, त्यात हस्तक्षेप केला नाही किंवा राज्यपालांनी बहुमत सिद्ध करा म्हणून जो आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता, त्या आदेशावर बहुमत सिद्ध करण्याचा आदेश त्याच्यावर स्थगिती द्यावी म्हणून सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांनी धाव घेतली होती. पण जेव्हा सुट्टीतल्या त्या खंडपीठाने किंवा सुट्टीतल्या न्यायाधीशांनी राज्यपालांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला, तेव्हा 24 तास पण उद्धव ठाकरे यांनी जाऊ दिले नाहीत. त्यांनी थेट
आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकला. तिथपासून जी मालिका सुरू झाली आहे, उद्धव ठाकरे यांना न्यायालयात काय मिळतं माहीत नाही, पण बातम्यांमधून प्रचंड दिलासा मिळतो. तुम्ही सोकॉल्ड जे पत्रकार आहेत मराठी, यांच्या वाहिन्या, त्यांच्या चर्चा, त्यांचे डिबेट बघितले तर तुम्हाला एक कळेल की सुप्रीम कोर्टाने काही करायचं ते करो किंवा काहीही न करो, काही नाही केलं तरी उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत असतो आणि सुप्रीम कोर्टाने कुठला निर्णय घेतला तरीही उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत असतो. आणि ह्या 16 महिन्यात सातत्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत राहिला आहे, पण एक एक करत हातातून गोष्टी निसटत गेलेल्या आहेत. पक्ष एकनाथ शिंदेंना देऊन टाकला, पक्षाचं निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं. 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय सुप्रीम कोर्टात घेऊन गेले होते. सुप्रीम कोर्टाने तो सगळा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना सोपवला. उद्धव ठाकरेंना काय दिलासा मिळाला. म्हणून मला आता अशी शंका यायला लागली की उद्धव ठाकरे आणि त्यांचा जो पक्ष आहे तो न्यायालयात न्याय मागायला जातो, आपली बाजू सिद्ध करायला जातो, की दिलासासाठी वाडगा घेऊन जातो. आम्हाला दिलासा द्यावं, कोणी दिला. त्या नटसम्राटमधलं ते वाक्य ना, कोणी घर देता का घर, तसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे वाडगा घेऊन फिरतात की काय. कोणी दिलासा देईल का हो, कोणी दिलासा देईल का हो. आणि मग भराभर सगळ्या वाहिन्या, वर्तमानपत्र उद्धव ठाकरे यांना दिलासा देऊन टाकतात कोर्टाच्या वतीने. कोर्टाने काहीच केलेलं नसतं. तुम्हाला आठवत असेल तर अगदी हे घटनापीठासमोर चर्चा चालू होती, युक्तिवाद चालू होते, तेव्हा कपिल सिब्बल हे जणू काही जिंकून गेलेत. हे सांगण्यासाठी जगातले सगळ्यात मोठे घटनातज्ञ, ज्यांनी अमेरिकेची, रशियाची, चीनची सगळ्याची घटना ज्यांनी लिहिली आहे, फक्त भारताची घटना लिहिली नाही, असे उल्हास बापट यांना सगळ्या वाहिन्यांवर अगत्याने बोलवलं जातं आणि भारताच्या घटनेबद्दल त्यांना प्रश्न विचारले जातात. आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना न्याय देऊन टाकत होते, पण सुप्रीम कोर्ट त्याबद्दल काही करत नव्हतं. आणि अखेरीस सुप्रीम कोर्टाने तो सगळा विषय भाजपचे मूळ आमदार असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला. आता काय सुनावणी झाली की सरन्यायाधीश हे विधानसभेच्या अध्यक्षांवर ताशेरे झाडतात. मला आता असा प्रश्न पडायला लागला आहे की उद्धव ठाकरे हे आपल्या विरोधकांवर ताशेरे झाडावेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने ताशेरे झाडले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले. हे ताशेरे झाडण्यासाठी उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जातात का? उभाटा शिवसेना तेवढ्यासाठी, त्या शेरेबाजीसाठी सुप्रीम कोर्टात जात असते का? की बाबा 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 असंच झाले, सरन्यायाधीश महोदय कृपा करून राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे झाडा, अशी मागणी किंवा अशी याचिका घेऊन उभाटा शिवसेना सुप्रीम कोर्टात जात असते का? काय चाललंय मित्रांनो? आणि मग ताशेरे झाडले की सगळी मराठी माध्यमातली पत्रकार मंडळी आपलेले नसलेले पंख फडफडावीत नाचायला लागतात. उद्धव ठाकरे यांना दिलासा. अरे सवाल दिलाशाचा नसतो, सवाल न्याय निवाड्याचा असतो. तुम्ही ज्याला न्याय समजता, जो न्याय वेळकाढूपणा करणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणारच नाहीत याची खात्री तुम्हाला आहे, म्हणून त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या आधी तुम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. आजपर्यंत देशातल्या वेगवेगळ्या विधानसभांच्या विरोधात, तिथल्या अध्यक्षांच्या विरोधात शेकडो वेळा वेगवेगळ्या पक्षांनी, आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. विसरले नसतील तर उद्धव ठाकरे, संजय राऊत
किंवा शरद पवार, सुप्रियाताई या सगळ्यांना मी एक आठवण करून देतो. 1.25 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीची सरकार सत्ता असताना आणि विधानसभेला अध्यक्षच नसताना तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे भास्कर जाधव बसले होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत बहुमताने घेण्यात आला होता. आणि त्याच्याविरुद्ध सुद्धा आशिष शेलार या भाजपच्या आमदाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या या कृतीवर आरंभी ताशेरे मारलेले होते. पण ताशेरे मारताना जी मुदत घालून दिली होती की हा विषय तुमचा तुम्ही ठरवा, अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. याचं कारण असं होतं की विधानसभेला कोणालाही 6 महिन्यापेक्षा अधिक काळ निलंबित करता येत नाही. कारण 6 महिन्यापेक्षा निलंबन झालं तर एक प्रकारे त्या आमदाराचा मतदारसंघ रिक्त झाला म्हणून निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागते. म्हणून लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे त्याला बाधा येते. म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं हे निलंबन काय ते कमी करा किंवा काय करायचं ते करा, पण तुम्ही सोडवा, नसेल तर आम्ही सोडू. तो अपात्रतेचा विषय नव्हता, निलंबनाचा विषय होता. आणि एकदा मारलेले ताशेरे महाविकास आघाडीच्या दिग्गज चाणक्यांना कळले नाहीत. त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि तो हस्तक्षेप तुमची कृती अपात्रता परिणामापर्यंत जाते म्हणून घेतलेला होता. अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे. यापैकी कुठलाही आमदार अध्यक्षांच्या वेळकाढूपणामुळे पात्र पण ठरलेला नाही, अपात्र पण ठरलेला नाही, पण तो आमदार म्हणून शिल्लक राहिलेला आहे. याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे अजून 2 डझन अर्ज करा सुप्रीम कोर्टात, त्यांनी काहीही होणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची मुदत घालून दिली तर अध्यक्ष त्याकडे ढुंकून बघत नाही. ही खुद्द न्यायमूर्तींची तक्रार आहे. आणि म्हणूनच याविषयीचा अध्यक्षांचा जो घटनात्मक अधिकार आहे 10व्या शेड्यूलनुसार, त्यावर संसदेने फेरविचार करावा हे सुप्रीम कोर्टाच्याच न्यायाधीशांनी सुचवलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे की जोपर्यंत अध्यक्ष काही करत नाही तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. तेव्हा ताशेरे झाडले जाऊ शकतात. अहो, सुप्रीम कोर्टाने कशाला ताशेरे झाडले पाहिजेत? नार्वेकरांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले. काय अगदी पाणी उकळायला लागल्यासारखे सगळी मराठी माध्यमं उकळायला लागली. अरे गधड्यांनो, सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडले तसे ताशेरे रोज सकाळी 9 वाजता संजय राऊत पण झाडत असतात. काय परिणाम होतो? ज्याचा अधिकारच संजय राऊतांना नाही अशा कुठल्याही गोष्टीवर ते बाष्कळ बडबड करतात. त्याची दखल संबंधित लोक घेत नाहीत. संजय राऊतांचं वक्तव्य आम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो असं मुंबई हायकोर्टाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश होते, मला वाटते दत्ता म्हणून, त्यांनी म्हटलेलं होतं. आम्ही असली वक्तव्य कचऱ्याच्या टोपलीत टाकतो असं मुंबई हायकोर्ट म्हणतं. आणि ती कचऱ्याच्या टोपलीत टाकलेली वक्तव्य उचलून सगळी मराठी माध्यमं दाखवतात. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलासा दिला तर व्यवहारामध्ये काडीचाही फरक पडत नसतो, काही फरक पडत नाही. आणि मग असा प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे मुळात कोर्टात जातातच कशाला? कोर्टात न जाता माध्यमातले बसलेले एकापेक्षा एक विद्वान आहेत, ते त्यांना रोजच्या रोज दिलासा देतील. त्यांनी मागणी करावी की बाबा आम्हाला आज 10 वेळ दिलासा द्या.
लोकशाही असेल, ABP असेल किंवा आणखीन कुठचा चॅनेल असेल, या चॅनेल्सनी आम्हाला दिवसातून 4-4 वेळ दिलासा द्यावा, तेही देतील. त्याच्यासाठी मोठा वकील करायचा, त्याला प्रचंड फी भरायची, सुप्रीम कोर्टात उभा करायचा, एवढा खर्च करण्याची गरज काय? मित्रांनो, विषय असा असतो की तुम्ही न्याय मागायला जाताय, तुम्हाला असं वाटतंय की अध्यक्ष आपल्यावर अन्याय करतायत, तर त्यासंबंधी सुप्रीम कोर्ट कुठलाही निर्णय घेत नसेल तर उपयोग काय आहे? अगदी काय ते ताशेरे झाडले, अमुक पाठवा तमुक पाठवा, काही करू शकत नाही सुप्रीम कोर्ट. हे खुद्द नाना पटोलेंनी दाखवून दिलं आहे आणि विधानसभेने सुद्धा ठराव केला आहे सुप्रीम कोर्टाकडे बघू नका म्हणून. हे महाराष्ट्र विधानसभेचंच आहे ना. आणि त्यामुळे प्रश्न असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे जातातच कशाला हे मला कळत नाही आहे. अर्थात जी काय भाजप लबाडी करते, सत्ताधारी महायुती लबाडी करते, ते करणारच आहे. तुम्ही केलं ना, तुम्ही लबाडी केलीत ना. काहीतरी बालन टाणून भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित करण्याचा जो ठराव संमत केला होता, तो घटनात्मक होता, तो कायदेशीर होता. मग तुम्ही ज्या लबाड्या करता, कायद्याच्या पळवाटा शोधून, त्या समोर बसलेले सुद्धा करणार. मग तुम्ही दुबळे आहात की विरोधी पक्षात आहेत आणि ते सशक्त आहेत आणि सत्ताधारी पक्षात आहेत, असा फरक पडत नसतो. याचा विचार आधी करायचा असतो की हे आपल्यावर उलटलं तर, समोरच्याने असेच डावपेच सत्ता हाती आल्यावर वापरले तर, याचा आधी विचार करायचा असतो. चुकीचे पायंडे निर्माण करायचे नसतात. हमासने एक कळ काढली आहे, पण आता त्यांच्या सपोर्ट त्या हिजबुल्लाला, लेबेनॉन आणि सिरिया यांना पण इस्रायल होरपळून टाकतोय, हे लक्षात घ्या. तेव्हा याचा विचार आधी करायचा असतो. कोर्टात कशाला जातात हे उद्धव ठाकरे विसरूनच गेले. जरा काय झालं कोर्टात जातो, जरा काय झालं कोर्टात जातो. हे सरकार गेली 16 महिने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत रोज पाडत आहेत, पण सरकार काय पडत नाही. पण सरकार पडणार या आनंदामध्ये बिचारे खुळे पत्रकार तेवढे 2-4 तास बागडून तर घेतात. 72 तासात सरकार पडणार. काल परवा परत संजय राऊत यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि सगळे पत्रकार पंख फुटल्यासारखे बागडायला लागले 72 तासात. मुद्दा असा आहे मित्रांनो की कोर्टात न्याय मागायला जातात, हेच उद्धव ठाकरे विसरून गेलेत आणि कोर्ट त्यांना कुठलाही दिलासा देत नाही आहे. असले 100 ताशेरे मारले तरी काही उपयोग होणार नाही, हे सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टात जे घटनापीठाकडून निकाल यायचा होता, तेव्हा जे फडफडत होते ते एका फटक्यात संपले जेव्हा सुप्रीम कोर्टाने अख्खा विषय हा परत अध्यक्षांकडे सोपवला. आणि नुसता अध्यक्षांकडे सोपवलेला नाही, सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षाला नसलेला, निवडणूक आयोगाला असलेला अधिकारसुद्धा राहुल नार्वेकर यांना देऊन टाकला आहे. त्यामुळे सगळं साफ आहे असं नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाने अध्यक्षांचं काम अधिक गुंतागुंतीचं करून ठेवलं आहे आणि त्यामुळेच ते अधिक वेळकाढूपणा करणं हे विधानसभेच्या अध्यक्षांना सोपं झालेलं आहे. त्यामुळे दिलासा मिळवत बसा, त्या पलीकडे काहीही होणार नाही. ही विधानसभा बरखास्त होईल, ही विधानसभा बरखास्त होईल, पण या 12-16 किती असतील त्या सगळ्या आमदारांविषयी पात्रता अपात्रता याचा निर्णयच होणार नाही, याची हमी भाऊ तोरसेकर आज देतो आहे. बघत राहा. आणि उल्हास बापट यांच्यापेक्षा मी खरा ठरलो आहे, असीम सरोदे यांच्यापेक्षाही मी खरा ठरलो आहे, कायदे पंडित नसलो तरी. आणि म्हणून मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार नाही, पण विधानसभा बरखास्त होईपर्यंत उद्धव ठाकरे यांना अधूनमधून किंवा नियमित दिलासा मिळत राहील. आणि तो दिलासा कोर्टाकडून मिळणार नाही तर माध्यमाकडून मिळेल, याविषयी खात्री बाळगा. आत्ता थांबतो.
आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.